निवडणुकांचं आयोजन करणं, निवडणुकांच्या तारखा ठरवणं आणि निवडणुका जाहीर करणं हे सगळे अधिकार भारताच्या निवडणूक आयोगाला आहेत. निवडणूक आयोग एक स्वायत्त यंत्रणा आहे. इंडिपेंडंट अथॉरिटी म्हणून त्यांना सगळे अधिकार आहेत. परंतु आपण बरेचदा बघतो की केंद्र सरकारने त्यांच्यावर आता नियंत्रण प्रस्थापित केलं आहे की काय असं आपल्याला वाटते. आता ज्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधल्या, खरं त्यासोबतच महाराष्ट्रातल्या सुद्धा निवडणुका जाहीर होणं हे आवश्यक होतं. परंतु कोणत्याही अनाकलनीय कारणाशिवाय महाराष्ट्रातल्या निवडणुका जाहीर झालेल्या नाही आहेत. त्या केव्हा करतील हे आपल्याला माहिती नाही. परंतु त्यामुळे वेगवेगळ्या शक्यता व्यक्त करण्यात येत आहेत की भारतीय संविधानानुसार 5 वर्षाचा कालावधी एका विधानसभेचा असतो आणि 5 वर्षाचा कालावधी संपल्यावर निवडणुका घेणं आवश्यक आहे. नवीन सरकार अस्तित्वात असणं आवश्यक आहे. सरकार स्थापन न होता तशाच प्रकारची परिस्थिती राहणं ही लोकशाहीमध्ये चांगली गोष्ट समजली जात नाही. आणि त्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबरमध्ये जर सरकारचा कार्यकाळ संपणार असेल तर त्यापूर्वी निवडणुका घेणं खरं तर आवश्यक आहे. आणि म्हणून निवडणुका लांबणीवर पडू नये असं सगळ्यांचं म्हणणं आहे. परंतु राजकारण वेगळ्याच वळणावर जात असताना आपल्याला हे दिसते की जम्मू काश्मीर आणि हरियाणामधल्या निवडणुका आधी घेऊन तिथे प्रचारासाठी लक्ष केंद्रित करायला केंद्र सरकारला जास्त वेळ मिळावा असा उद्देश याच्या मागचा असू शकतो. दुसरा उद्देश हा सुद्धा आहे असं म्हटलं जात आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार, तर यांच्यामध्ये कॉन्फिडन्स नाही आहे अजून निवडणुकीला सामोरं जायचा. एक विरोधी वातावरण आणि खूप मोठी लाट आहे मतदारांमध्ये की या सरकारला आता निवडून द्यायचं नाही आणि म्हणूनसुद्धा या निवडणुका लांबणीवर टाकल्या आहेत. पण जेव्हा जम्मू काश्मीर आणि हरियाणामधल्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा आता दुसरी चर्चा ही सुरू झालेली आहे की हरियाणामध्ये भाजपला कोणताही मतदारांचा सपोर्ट मिळणार नाही. तिथे त्यांच्या विरुद्ध पूर्ण वातावरण आहे. जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा 370 कलम लावण्याची जरी शेखी मिरवण्यात आली असली काढण्याची, तरीसुद्धा 370 काढण्यामुळे खूप मोठा फरक पडेल आणि भाजपला मतदान होईल अशी काही परिस्थिती नाही. आणि म्हणून मग तिथे मतदान झाल्यावर इकडे मतदान जर घेतलं महाराष्ट्रामध्ये तर उलट आणखी एक मायनस पॉईंट तयार होईल की तिकडच्या लोकांनी पण नाकारला आहे तर मग इकडच्या लोकांवर त्याचा प्रभाव पडेल. आणि म्हणून निवडणुका ज्या आहेत त्या हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुकांमधलं मतदान झाल्या महाराष्ट्रातल्या निवडणुका घ्यायच्या आणि तोपर्यंत जम्मू काश्मीर आणि हरियाणामधला निकाल राखून ठेवायचा, अशा प्रकारची रणनीती एक आखली जाऊ शकते. दुसरं, निवडणूक आयोगाचा गैरवापर सातत्याने झालेला आपण बघतो. त्याच पद्धतीने राष्ट्रपती आणि राज्यपालांचा सुद्धा गैरवापर महाराष्ट्रात झालेला आहे. तर राज्यपाल जे नवीन अचानक आणण्यात आलेले आहे ते कदाचित याच्यासाठीच आणण्यात आलेले आहेत की हा विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर सुद्धा हेच सरकार राहील किंवा नवीन सरकार येणार नाही आणि मग त्याची तजवीज म्हणून भारतीय संविधानातल्या 356(1) नुसार राज्यामध्ये आणीबाणी जाहीर केली जाईल आणि ती आणीबाणी साधारणतः 2 महिन्यासाठी राहू शकते. काही विशेष कारण नसेल आणि संसदेमध्ये जर त्याच्याबद्दलचा ठराव झाला नाही तर 2 महिन्यांनी ती आणीबाणी संपुष्टात येते. परंतु मग परत 2 महिने काढायचे, परत मग ठराव घ्यायचा आणि लोकसभेमध्ये ठराव करून पुन्हा आणीबाणी एक्सटेंड करायची, असा प्रकारसुद्धा होण्याची शक्यता असू शकते. आणि म्हणून जे संविधानामध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा घटनात्मक दृष्टिकोनातून सरकार चालवण्याची परिस्थिती नसेल आणि घटनात्मक सरकार हे टिकू शकत नाही अशी परिस्थिती असेल, तशा वेळेस आणीबाणी लावली पाहिजे असं अपेक्षित आहे. परंतु 356(1) या कलमाचा गैरवापरसुद्धा होऊ शकतो असं सुद्धा आता चर्चेत आलेलं आहे. राष्ट्रपती राज्यावर लागू शकते. 356(1) नुसार राज्यपाल सूचना करतात की इथे आता विधानसभेचा कार्यकाळ संपला आहे, नवीन सरकार आत्ता स्थापन होण्याची लगेच शक्यता नाही आणि त्या कारणामुळे राष्ट्रपतींना जेव्हा ते अहवाल पाठवतात तेव्हा राष्ट्रपती कन्सेंट देऊन राष्ट्रपती राजवट तशा प्रकारची लावली जाऊ शकते. अचानक म्हणजे निवडणुका पाठीमागं पुढे करण्याचा अधिकार कोणाला, तसं होऊ शकतं का म्हणजे निवडणुका पुढे ढकलण्याचं? नाही, मगाशी मी जर सांगितलं की निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे, त्यांना संपूर्ण अधिकार आहेत. आपण पाहिलेलं आहे की हेच कायदे, हेच निवडणूक आयोग आणि एक वेगळा माणूस निवडणूक आयुक्त म्हणून होता, त्यांचं नाव होतं TN सेशन आणि त्यांनी संपूर्ण भारत देश आणि सगळं राजकारण ढवळून काढलं होतं. त्यांना जेव्हा प्रश्न विचारला होता की तुम्हाला ब्रेकफास्टला काय आवडते, तर त्यांनी सांगितलं मी ब्रेकफास्टला एक नेता खातो भारतातला.
असं त्यांनी सांगितलं होतं. एवढा वचक त्यांनी निर्माण केला होता. तर आज तशी निवडणूक आयोगाची परिस्थिती नाही. ते केंद्र सरकारच्या आहारी गेलेलं तळवे चाटू अशा प्रकारचं निवडणूक आयोग असल्यामुळे केंद्र सरकारच्या मर्जीनुसार ते तारखा देणे, बदलणे, त्या तारखांमध्ये अंतर ठेवणे, प्रचारासाठी पंतप्रधान आणि बाकीच्यांना वेळ मिळेल अशा प्रकारच्या तारखांचा घोळ करणे, हे सगळं जे सुरू आहे ते भारतीय जनता नागरिक बघत आहेत. पण एवढी निवडणूक पाठीमागे पुढे होऊ शकते, त्याला काही कारण असतात का? किंवा जे समजा नाही घ्यायची निवडणूक, त्याला काय कारण असू शकते? बघा, निवडणूक आयोगाला असं कारण देणं बंधनकारक नाही. ते स्वायत्त असल्यामुळे ते ठरवतात की केव्हा निवडणुका घ्यायच्या, आयोजन केव्हा करायचं, मतदान केव्हा घ्यायचं आणि मतमोजणी केव्हा करायची. त्यामुळे त्या संदर्भात निवडणूक आयोगाचा विशेषाधिकार भारतीय संविधानाने सुद्धा अधोरेखित केलेला आहे. तर निवडणूक आयोगच या पद्धतीचे निर्णय घेऊ हे शकतात. सगळं पाहता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते असं वाटते का तुम्हाला? राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावली जाऊ शकते आणि ती स्वार्थी राजकारणाचा भाग म्हणून लावली जाऊ शकते. अन्यथा राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी कोणतेही कारण सध्या उपलब्ध नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.